या ग्रंथाच्या आरंभी प्रस्तावलेल्या वरील मुख्य प्रश्नांची चिकित्सा ऐतिहासिक आधारे यावरील पूर्वार्धात मुख्यतः केलेली आहे. त्या काळाच्या परिस्थितीप्रमाणे केलेल्या ह्या ऐतिहासिक चिकित्सेचा निष्कर्ष असा आहे की मुसलमानांची राजसत्ता उलथून पाडतात किंवा पाडित असतात ज्या अनेक अनुकूल संधी सापडल्या त्यावेळी शस्त्रबळाने बलवत्तर असताही आणि राजकीय क्षेत्रात मुसलमानांची धुळधाण उडवून दिली असताही हिंदू जनतेने किंवा हिंदू राज्य मंडळाने अत्याचारी मुसलमानांनी स्थापिलेल्या धर्मसत्तेवर अत्याचारी प्रत्याक्रमण केले नाही. झाडून साऱ्या मुसलमानांना आवश्यक तर बळाने सुद्धा हिंदू करून घेतले नाही. पूर्वी जसे यवन शकहोनादी पदाक्रांत परराष्ट्रीयांना ते स्वधर्मात येऊ पाहताच त्या काळच्या हिंदू जगतातले सहासन सहवास सहविवाहादी सामाजिक जीवनाच्या सर्व उपांगात पात्रा विवेक न सोडताही सामावून घेतले. त्याचप्रमाणे मुसलमानांची हिंदुस्थानातील राजसत्ता आपल्या पराक्रमाने पादाक्रांत करून टाकताच जर त्या काळच्या विजयी हिंदू जगताने बेटीबंदी, शुद्धीबंदी, सिंधुबंदी इत्यादी सामाजिक रूढीच्या बेड्या ताडताड तोडून टाकून यच्चयावत मुसलमानांना शुद्ध करून हिंदू समाजाच्या त्या काळच्या विजयी हिंदू जगताने हिंदू समाजाच्या त्या काळच्या जाती परंपरेत पात्रा विवेक न सोडता सामावून घेतले असते तर त्याच काळी हे हिंदुस्थान स्पेनप्रमाणेच निर्मुस्लिम होऊन गेले असते. हिंदूंचे स्थान अशा अगदी अनर्थकपणे हिंदुस्थान झाले असते. ह्या ग्रंथात साधारणतः इसवी सन 700 ते इसवी सन 1800 पर्यंतच्या कालखंडातील मुसलमानांच्या हिंदुस्थानावर झालेल्या आक्रमणाच्या आणि त्यामुळे सतत चाललेल्या हिंदू मुस्लिम महायुद्ध मालिकांच्या इतिहासाची चिकित्सा केलेली आहे. अर्थातच त्या चिकित्सेतील विधानांचा संबंध त्या कालखंडातील परिस्थितीला काय तो लागू आहे. अशी ऐतिहासिक समालोचने वाचताना वाचकांनी हे नेहमीच ध्यानात ठेवले पाहिजे की त्या ऐतिहासिक परिस्थितीत देशकालपात्राच्या अनुषंगाने जे कृत्य अवश्य इष्ट वा हितावह ठरले असते किंवा ठरण्यासारखे होते ते अन्य परिस्थितीतही किंवा अन्य कालखंडातही तसेच अवश्य इष्ट अथवा हितावह ठरतेच असे नाही. इतकेच नव्हे तर क्वचित ते देशकालपात्र भेदांनी अनावश्यक अनिष्ट आणि अहितकारकही ठरू शकेल. मग तो राजकारणातील प्रश्न असो, धर्मकारणातील असो किंवा जीवनातील इतर एखाद्या क्षेत्रातील असो. राजकारणात नि धर्मकारणात मुरलेल्या समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या खालील ओवीमध्ये हेच मर्म निक्षून सांगितलेले आहे. समयासारखा समयो ये ना नेम एकची चाले ना नेम धरिता राजकारण व्यत्ययो घडे. पूर्वार्ध समाप्त. हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील 6 सोनेरी पाने हा जो ग्रंथ आम्ही लिहित आहोत त्याच्या प्राचीन इतिहासाच्या पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागाच्या आरंभी आम्ही ह्या ग्रंथाची रूपरेषा अवश्य तितकी आखली आहे. त्यात वर्णिल्याप्रमाणे आम्ही आता ह्या दुसऱ्या भागात उत्तरार्ध लिहिण्यास आरंभ करीत आहोत. आताच संपवलेल्या पूर्वार्धात हे स्पष्ट केलेले आहे की मुसलमानांशी हिंदूंचा जो धार्मिक आणि राजकीय अशा 2 प्रचंड आघाड्यांवर शतकानुशतके युद्धसंघर्ष चाललेला होता. त्यातील धार्मिक आघाडीवर मुसलमानांच्या आक्रमणांचा पूर्ण प्रतिकार करून त्यांचा पाडाव करणे इतकी हिंदूंची धार्मिक समरनीती सबळ नव्हती. इतकेच नव्हे तर मुसलमानांच्या त्या धार्मिक आघाडीच्या राक्षसी समरनीतीपुढे ती हिंदूंची धार्मिक समरनीती अगदी दुर्बल नि आत्मघातक ठरली. कारण आततायी शत्रूच्या नीतीहून अधिक कठोर, क्रूर नि धारदार अशी समरनीती ज्याची असेल तेच राष्ट्र त्या शत्रूचा पाडाव करू शकते हे कोणत्याही स्वरूपातील युद्धाचे मुख्य धोरण असावे लागते. ही गोष्ट हिंदू राष्ट्र धार्मिक आघाडीपुरते तरी त्या काळी पार विसरून गेले होते. अगदी वैदिक नि पौराणिक काळी आपल्या हिंदू राष्ट्राच्या त्याकाळच्या पूर्वजांना ज्या दैत्य, दानव, राक्षस इत्यादी आघोरी, मायावी, क्रूर, अगदी नरमांसभक्षक अशा शत्रूंशी लढावे लागले त्या शत्रूंहून
स्वतःचे आपले त्यावेळचे पूर्वज, देव, सम्राट, युद्धस्तोत्रांचे उद्गाते, वैदिक ऋषी किंवा पौराणिक महाकाव्यकार हे युद्धात सक्रिय भाग घेणारे आपले सर्व पूर्वजही त्या राक्षसादी शत्रूहून अधिक अघोरी, अधिक मायावी, अधिक क्रूर राक्षसाहूनही सवाई राक्षस धार्मिक समरांगणात बनू शकले, तसे युद्ध धोरण आखू शकले, आचारूही शकले. ह्यामुळेच त्या काळी त्या युद्धात आपले पूर्वज यशस्वी होत गेले आणि आपले राष्ट्र अधिकाधिक प्रबळ तर विस्तारशील होत गेले. हे वेदकाळच्या किंवा पौराणिक काळच्या कथातून दिसून येते. त्यावेळेस राजकीयच नव्हे तर धार्मिक आघाड्यावरही शत्रूंशी सामना द्यावा लागे. श्रीरामाला ऋषीचे रक्षण करण्यासाठी विश्वामित्राने जेव्हा वनात नेले तेव्हा राक्षसांनी आमच्या त्यावेळच्या यज्ञयागादी धर्मकृत्यांचा केवढा विध्वंस मांडला होता. आमच्या ऋषिकन्यांचे कसे अपहरण केले जाईल ते वर्णन करून सांगितले आहे. पुढे दंडकारण्यात तर श्रीराम गेले असता रावणाच्या राक्षस सैन्याने तेथील अल्पसंख्य ऋषींच्या आश्रमांची, यज्ञयागांची, उपनिवेशांची आणि प्राणांची कोण दर्शन उडवून दिली होती ती रामचंद्रास सांगितलेली आहे. आणि ऋषीच्या रक्तमांसांना त्या नृशंस राक्षसांनी खाऊन पिऊन जी त्यांची हाडके फेकून दिली होती, त्या अस्थींचे ढीगचे ढीग ठिकठिकाणी पडलेले दाखवून दिले. त्यावरूनच स्पष्ट होईल की राक्षसांचा आपल्या पूर्वजांशी दीर्घकाल झालेला पौराणिक काळचा संघर्ष धार्मिक आघाडीवरही होता आणि तेव्हा धार्मिक युद्धा आघाडीवरही राक्षसांच्या क्रौर्यास हाणून पाडणारे सवाई क्रौर्य राक्षसास जिंकण्यास सवाई राक्षस बनणे हे देवही आणि देवतुल्य सम्राट हे आमच्या धर्माचे एक पवित्र कर्तव्य मानित याची चर्चा या पुस्तकात पूर्वीही केलेली आहे. तरीही निर्देशासाठी इथे इतका उल्लेख केला तरी पुरे आहे की अगदी भक्त संप्रदायी प्रल्हादाचे संरक्षण करण्यासाठी जो नृसिंहाचा अकराळ विक्राळ अवतार प्रकट झाला आणि ज्याने आमच्या धर्माचा द्वेष करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे आपल्या सिंहीय नखाग्रांनी पोट फाडून आतडी बाहेर काढली, तो नृसिंह आमच्या राष्ट्राचे दैवत होता, पुढारी होता. कचाच्या आख्यानासारखी आख्यानेही हेच दाखवितात की देवानी युद्धामध्ये वज्रंती ते मूढधीय पराभव भवंती माया विपुयेन मायेन हेच धोरण धर्मे मांडलेले असे. कपटी शत्रूंशी सवाई कपटाने, क्रूर शत्रूंशी सवाई क्रौर्याने लढणे हाच अशा शत्रूंना नितळपणाचा एकमेव मार्ग होय. हे धार्मिक युद्धातूनही पौराणिक काळच्या आत्तापर्यंत तरी आमच्या पूर्वजांचे अभिमानास्पद धार्मिक युद्धसूत्र असे. तथापि जेव्हा देवादेवतात किंवा आपल्या आपापसातील जातीत युद्धे जुंपत जशी कौरव पांडवात, तेव्हाची युद्धनीती ही अगदी निरनिराळ्या प्रकारची होती. कोण्या एका रथ्यावर अनेक रथ्याने तुटून पडू नये, शरण आलेल्या जीवदान द्यावे, इतका बारीक न्याय विवेक प्रत्यक्ष रणावरही आचरला पाहिजे असे सांगणारी युद्धनीती उपदेशिली जाई. कारण ती उदार युद्धनीती युद्धातील उभय पक्ष मानित असे.